सैफ अली खानची प्रकृती उत्तम, आयसीयू मधून स्पेशल रूम मध्ये हलवलं, कुठलाही धोका नसल्याची डॉक्टरांची माहिती। सैफवरील हल्ला प्रकरणात ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नाही, चौकशीनंतर सोडून देणार असल्याची सूत्रांची माहिती। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून किंग खानच्या बंगल्याची ही रेकी 14 जानेवारीला मन्नत बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती। सैफवरील हल्ला प्रकरणी आरोपीचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर, हल्लेखोर इमारतीत जातानाचा व्हिडिओ तर सैफच्या पाठीतून काढलेला चाकूच्या तुकड्याचा फोटो सामच्या हाती। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना डीबीटीचं धोरण कशासाठी बदललं, नागपूर खंडपीठानं राज्य सरकारकडे मागितलं स्पष्टीकरण। संघ घेणार भाजपच्या मंत्र्यांची शाळा, हिंदुत्वाचा अजेंडा कसा राबवायचा याचं करणार मार्गदर्शन।